परंतु विद्यार्थी मित्र, मला आवर्जून सांगावं असं वाटते, मी एवढा गरीब होतो लहानपणी का मला सांगायला गेलं तर माझ्या डोळ्यात पाणी येते. म्हणजे 4.5 वर्षाचा असताना माझे वडील मरण पावले आणि आज आमच्या घरामध्ये 3 भाऊ आम्ही शिक्षक आहोत. त्याचे 2 मुलं डॉक्टर आहेत. मुलगी माझी विद्यार्थिनी वैशाली पोलीस आहे चंद्रपूरला. विकास माझा विद्यार्थी पोलीस आहे. असा एक, तुम्ही आता नालायक बाप म्हणा काही म्हणा, सरकार सरांना माहित आहे आज माझी पोरगी डॉक्टर राधिका कन्नाके म्हणून डेंटल सर्जन म्हणून काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात काही ना काही कर्तृत्ववान व्यक्ती असतात ज्यांच्यामुळे समाजाचं, गावाचं किंवा एखाद्या संस्थेचं किंवा लोकांचं जीवनामध्ये काही ना काही बदल घडत. एका कर्तृत्ववान व्यक्तींचं आज आपण इथे यशोगान करणार आहोत. यशोगाथा इथे आपण व्याख्यान करणार आहोत. कार्यक्रमाला जे प्रमुख वक्ता आणि ज्यांचं यशोगान आपण इथे करणार आहोत असे माननीय श्री हिराजी कन्नाके सर, त्यांचं इथे मनापासून आपल्या शाळेच्या तर्फे स्वागत करीत आहोत. मी सरकार सरांना विनंती करतो की त्यांनी हिराजी कन्नाके सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. कार्यक्रम हा बिना उद्देशाशिवाय केला जात नाही. कोणत्याही कार्यक्रमाचं उद्देश माहीत असल्याशिवाय त्या कार्यक्रमाची पूर्तता आपण करू शकणार नाही. आमच्या शाळेतील मुख्याध्यापक मुरली सरकार सर यांना विनंती करतोय की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथे करावं. यशोगाथा कार्यक्रमानिमित्ताने सावित्रीबाई फुले, तसेच भगवान बिरसा मुंडा, तसेच जेवढे महापुरुषांनी शैक्षणिक कार्यात अहोरात्र झटले आणि आपल्याला शैक्षणिक ज्या सवलती आहेत त्या मिळवून दिल्या, त्या सगळ्यांच्या नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. यशोगाथा हा असा एक उपक्रम मी निवडला आहे ज्याच्या माध्यमातून शनिवार हा आपला दप्तरविना शाळा असते आणि त्या दप्तरविना शाळा अंतर्गत आपण जे वक्ते आहेत, ज्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यश मिळवलेलं आहे, ज्यांच्यामध्ये सुप्त कलागुण होतं आणि त्या कलागुणाचा उपयोग करून स्वतः समाजामध्ये आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. अशा काही लोकांचा परिचय आपल्याला व्हायला आवश्यक आहे. कारण कसं होते, आपण महान व्यक्तींना ओळखतो, परंतु आपल्या जवळच्या अशा नावाजलेले लोक आहे, व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपण ओळखत नाही. म्हणून आपण असा ठरवलेला आहे, जेव्हापासून माझ्याकडे मुख्याध्यापक 4 झालेला आहे, की मी यशोगाथा हा कार्यक्रम आपल्या शाळेत राबवणार आहोत. आणि त्याची सुरुवात सन्माननीय आमचे प्रमुख वक्ते म्हणून जे लाभले आम्हाला, हिराजी कन्नाके सर यांना मी पाचारण केलेलं आहे. एवढी साधी गोष्ट नाही आहे. त्यांनी किती मेहनत केली असेल, त्यांना यश कसं संपादन केलं त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. त्यांनी मुलांसाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, सगळ्या गोष्टी. जसं आमच्या इतकं सुंदर बोलतात शैक्षणिक, की मुलं घडलेच आहे, मुलं कसे घडले पाहिजे एकदम तंतोतंत माहिती सरांकडे आहे. म्हणून मी सरांना पहिलं प्राधान्य दिलेलं आहे त्यांच्यामध्ये गट्स. हे साधे व्यक्तित्व नाही आहे बसलेले, साधे व्यक्तित्व नाही आहे. आणि ते मी सांगणार नाही, सरच सांगतील. ते पूर्ण परिचय देतील आपल्या जीवनातलं. त्यांनी कुठे कुठे त्यांना समस्येला सामोरं जावं लागलं आणि तेव्हा त्यांनी ते यश मिळवलं. केंद्र प्रमुखाचं पद सुद्धा सरांकडे होता. ते कशी मिळवले, त्यांनी कशी मेहनत केली, सगळी माहिती तुम्हाला इतंभूत मिळणार आहे. आणि त्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या मित्रांनो, कारण हे सगळं मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि सर एकदम पोटतिडकीने बोलतात आणि मार्गदर्शन करतात, त्याचं अवश्य तुम्ही भाग घ्या. मेहनतीच्या वेलीवरच यशाची फुलं येत असतात. तर असेच एक व्यक्तित्व इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी मिळवलेले यश, हे सगळं त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ. तर यांना मार्गदर्शनासाठी इथे बोलवतो. सुस्वागतम, स्वागतम स्वागतम. आज या गोजोली शाळेमध्ये आदरणीय सरकार सरांनी जो यशोगाथा हा जो कार्यक्रम, या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे, सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. ज्याने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशा सावित्रीबाई फुले,
आदिवासी समाजामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतातील, जगातील तळागाळातील गोरगरिबांच्या व्यथा जाणून, समस्या जाणून, ज्यांनी समाजातील गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं, असे भगवान बिरसा मुंडा यांची संपूर्ण भारत देशामध्ये त्यांची एक जन्मशताब्दी वर्ष म्हणून या 15 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला काही ठिकाणी बरेचसे कार्यक्रम होत आहेत. त्याच अनुषंगाने सरांनी सुद्धा एक औचित्य साधून या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम होऊ घातलेला आहे. बिरसा मुंडा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मी स्वागत करतो, पूजन करतो, नतमस्तक होतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सरकार सर, प्रमुख व्यक्ती म्हणून आदरणीय या शाळा व्यसन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय कुमरेजी, आणि आता कथेच्या रूपामध्ये आणि त्यांच्या ओघवत्या वाणीने त्यांनी अवघ्या 2 मिनिटांमध्ये का होणार, परंतु त्यांनी जे मार्गदर्शन केलेले आहेत असे माझे विद्यार्थी, ते माझे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, असे आदरणीय सोनुले सर. या शाळेमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये, माणसं ओळखायला काय वेळ लागत नाही, अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी ज्यांच्या गाडीवर बसून आलो असे माझे सहकारी मित्र, माझ्या वयापेक्षा लहान आहेत, परंतु मूर्ती छोटी पण कीर्ती महान असे म्हणतात. विद्वता ही कधी लपून राहत नाही, ती शो होते असे या शाळेचे सहाय्यक अध्यापक आदरणीय विश्वास सर, आणि ज्या हजर नाही परंतु इथं साधना उराडे म्हणून एक शिक्षिका आहेत, बरोबर आहे, साधना उराडे ज्या शिक्षिका आहेत त्या माझ्या म्हणजे या ठिकाणी खूप तीनही टीचर खरोखर खूप चांगले आहेत. आणि सरकार सराबद्दल मी तर म्हणजे आता तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, कारण ते त्यांच्या वाणीमधून, त्यांच्या कर्तृत्वामधून, त्यांच्या कार्यशैलीमधून आणि त्यांच्या डेलीच्या टीचिंगमधून तुम्हाला दिसेल. ते अपॉइंटमेंटनी आपल्या मुलांची शाळा गोंडपिंपरी या ठिकाणी जेव्हा ते जॉईन झाले, माझ्या माहितीप्रमाणे 2002-2003ची ती गोष्ट आहे, त्यांची त्यावेळेस मी केंद्रप्रमुख म्हणून जस्ट लागलो होतो त्या ठिकाणी, आणि सर तिथं जॉईन झाले. तेव्हापासूनच त्यांचं काम मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी सरकार सराबद्दल त्यांचा जो शब्द आहे, त्यांनी मला म्हटलं का सर तुम्हाला गोजुलीच्या शाळेमध्ये येणे आहे, आणि त्यांचा शब्द मी टाळू शकलो नाही. आज खूप व्यस्त असून सुद्धा, परंतु सरकार सरांचा शब्द मी टाळू शकलो नाही. तर सरकार सरांनी हा जो कार्यक्रम या ठिकाणी नव्याने, त्यांच्याकडे भरपूर कार्यक्रम आहेत, परंतु या ठिकाणी नव्याने सुरुवात म्हणून यशोगाथा असा हा जो कार्यक्रम त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि चांगल्या कामाची सुरुवात, एक चांगल्या शैक्षणिक एक प्रज्वलन, जसं आपण दीप प्रज्वलन करतो त्यासारखं त्यांनी कामाची सुरुवात केली. आणि प्रथम मला त्यांनी पाचारण केल्याबद्दल मी त्यांचं पुनःच अभिनंदन करतो. उद्दिष्ट माझी शैक्षणिक वाटचाल आणि विद्यार्थी म्हणून आपण त्याच्यामधून कोणता बोध घ्यावा, अशा प्रकारचं मी खूप मोठं असं तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, पण काही टिप्स, काही काम करण्याची पद्धत, पुढे जाण्याची पद्धत, जीवनाला कलाटणी देण्याची पद्धत आणि तुमचा सुखी संसार करण्याची काही टिप्स, काही पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी जरूर सांगणार आहे. माझ्यावर जीवनामध्ये आलेले अनुभव मी तुम्हाला कथन करणार आहे. तर या ठिकाणी स्वयंपाकी वगैरे लेडीज आहेत, महिला वर्ग आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि विद्यार्थी मित्र, माझे 2 शब्द या ठिकाणी मी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र असे म्हणतात का कष्टविन फळ नाही, कष्टविन राज्य नाही, कष्टविन फळ नाही, कष्टविन राज्य नाही, केल्याविन होत नाही साध्यजनी. समजलं का? कष्टाविन फळ नाही, कष्टाविन राज्य नाही आणि कष्टाविन फळ नाही. तर विद्यार्थी मित्र, आपल्याकडे भरपूर असं अपॉर्च्युनिटी म्हणतो आपण त्यांना, भरपूर संधी आपल्याला मिळत असते. आपले आई वडिलांना असं वाटते की आपले मुलं शाळेमध्ये आले पाहिजे, गेले पाहिजे, टिकले पाहिजे, शिकले पाहिजे, आपल्या घराण्याचं नाव केले पाहिजे, प्रत्येक आई वडिलाला वाटते. सरकारने सुद्धा या गेल्या 10-20 वर्षामधून, या गेल्या 10-20 वर्षाचा जर तुम्ही आढावा घेतली समजा, तर सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरपूर आमूलाग्र असं बदल केलेला आहे, भरपूरच बदल केलेला आहे. जसं जर असं बदल जर पाहतो म्हटलं समजा, तर काही गुरुजींना प्रशिक्षण दिलेले आहेत, तुम्हाला काही योजना दिलेल्या आहेत, दुपारचं जेवण दिलेलं आहे, काही कपडे, तुम्हाला कपडे मिळतात, 2 ड्रेस मिळतात का नाही,
त्याच्यानंतर स्कॉलरशिपा मिळतात, तुम्हाला मोफत पाठ्यपुस्तक मिळते, शाळेचं बांधकाम आहेत, शाळेमध्ये विविध ट्रेन असणारे शिक्षक आपल्याकडे अपॉइंटमेंटनी येतात. एवढी मोठी सवलत करून आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये काही बदल होत नाही असं पालकांना वाटत आहे. तुम्हाला वाटत नाही तसं, आम्हाला वाटत नाही. जे होत आहे ते चांगलं होत आहे असं आपल्याला वाटते, पण पालकांना असं वाटते का पूर्वीचा काळ बरा होता. आता तुम्ही यांचं जर मनोगत घेतले, समजा तुम्ही गावामध्ये फेरफटका मारले, तुमच्या आई वडिलांना जर विचारले, तुमच्या आजोबांना विचारले, तुमच्या घराजवळच्या वयोवृद्ध लोकांना विचारले, माझ्या वयाच्या लोकांना विचारले समजा, तर ते असे म्हणतात का आताचं शिक्षणापेक्षा पूर्वीचे शिक्षण खूप चांगलं होतं असं म्हणतात. बोलता बोलता दादा बोलले मला बसल्याबरोबर, सर तुमचा काळ खूप चांगला होता, खूप चांगलं शिक्षण होतं. बरोबर आहे. मग पहिल्याचा काळ चांगला होता आणि आताचा काळ चांगला नाही असे जे लोक म्हणतात त्याचे कारणे आपण पहिला, मला जेवढं काय बोलायचं तेवढं मी बोलणारच, जोपर्यंत मला दम येत नाही तोपर्यंत मी बोलणार. बरोबर आहे. तर असे जे समाज म्हणतो, लोक म्हणतात, आपले आजी आणि आजोबा म्हणतात, आपल्या घरचे लोक म्हणतात का पहिलेच शिक्षण चांगलं होतं आणि आताचं शिक्षण चांगलं नाही असं त्यांचं मत नाही, परंतु त्या शिक्षणाची आणि आताच्या शिक्षणाची जे तुलना करतात मित्र, त्याचे काही कारण आहेत. त्याचे काय थोडक्यात एक दोन, कारण तुमचं बसण्याची कॅपॅसिटी मला माहित आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी तुमचं काय अंत पाहणार नाही, परंतु मी बोलणार. तर मित्र हो, पहिलेच्या काळामध्ये काही गोष्टी आपण जर बघितल्या तर पूर्वीचा काळ गरीब होता. काळ कसा होता? गरीब होता. गरीब होता, अशिक्षित लोक जास्त होते. जे काही गुरुजी सांगतात, जे काही पटवून देतात, त्यांना मान सन्मानानं बघत होते लोक, मान सन्मानाने बघत होते. आणि मान सन्मानाने बघत असल्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे रामबाण होत, असं काळ्या दगडावरची रेषा. गावामधला गुरुजी जर सांगत असेल समजा, तर कोणालाही त्यांच्या विरोधात बोलण्याची मुभा नव्हती, कोणी बोलत नव्हते, एवढा मोठा आदर होता. गावामधला गुरुजी आणि गुरुजीची शाळा, गुरुजीचे विद्यार्थी म्हणजे गावातले दैवत समजले जातो. दैवत, विद्यार्थी हे दैवत आहेत. शाळा हे मंदिर आहे, शाळा हे मंदिर आहे असं समजायचं. आणि म्हणून गावातल्या लोकांनी मान सन्मानाने, पोट तिडकेनं ते शाळेकडे बघितल्या जात होतं. गावामध्ये तळमळ होती. गावातल्या लोकांना असं वाटायचं, बघा सरकारी सरांसारखे गुरुजी आपल्या गावात आले, गावामध्ये पोलीस पाटील आहेत, गावामध्ये सरपंच आहेत, गावामध्ये टीचर आहेत, गावामध्ये आरोग्य शिक्षण घेतलेला व्यक्ती आहे. त्यांचं जीवनमान बघा किती स्टँडर्ड आहे, त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बघा, त्यांचं खानपान बघा, त्यांचा पोशाख बघा, त्यांचा आचार विचार बघा. आणि म्हणून गावामध्ये एक प्रकारची चळवळ सुरू होती. गावामधल्या लोकांना असं वाटायचं का गावामध्ये आलेला शिक्षक, गावामध्ये आलेला आरोग्य कर्मचारी, गावामध्ये असणारी अंगणवाडी सेविका, यांचं राहणीमान किती स्टँडर्ड आहे, यांचं बोलणं किती चांगलं आहे, यांचं पाहणं किती चांगलं आहे, यांचं वागणं किती चांगलं आहे, यांच्यामध्ये यांना मान सन्मान आहे. आणि म्हणून गावातील लोक त्यांना मान द्यायचे, त्यांच्याकडे पाहून शिकायचे, त्यांच्याकडे पाहून त्यांच्याप्रमाणे बोलण्यासाठी ते प्रयत्न करायचे. आणि म्हणून गावामध्ये सुधारणा होत होती आणि विद्यार्थी मित्र गावामध्ये मान होता. आज आपण बघतो गावामध्ये शिकणारी मुलं जास्त झाली, व्यसने आली, टीव्ही आल्या, मोबाईल आले आणि मोबाईलच्या नादाने, टीव्हीच्या नादाने, डॅन्सच्या नावाने, डीजेच्या नावाने लोक नाचायला लागले. आलं का लक्षात? ही व्यसने आली. पूर्वी एवढी व्यसने नव्हती. दारू पिणारे कमी होते का, बोटावरून मोजण्यासारख्या गावामध्ये 4-5 ते लपून प्यायचे. खरा खाणारे लोक नव्हते, जुवा खेळणारे लोक नव्हते. परंतु आज मात्र आपला संबंध टीव्हीशी आला, आपला संबंध टीव्हीशी आला, आपला संबंध मोबाईलशी आला आणि झपाट्याने जग बदललं. आपला संबंध शहराशी आला, चंद्रपूरशी आला, नागपूरशी आला, बॉम्बेशी आला आणि जग जवळ आलं. मित्र हो, जग जवळ आलं. असं म्हणतात का एका देशामध्ये चाय पिणे आणि दुसऱ्या देशामध्ये जेवण करणे म्हणजे एवढं जग जवळ आलेलं आहे. आणि म्हणून हळूहळू जसं जसं जग जवळ येत आहे, हळूहळू जशी जशी प्रगती होत आहे, तसं तसं काही प्रमाणामध्ये आपण
अधोगतीकडे जात आहोत की काय असं आपल्याला वाटायला लागला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये काही सुधारणा व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही बदल व्हायला पाहिजे. म्हणून सरकार सरांसारखे, बिस्वास सरांसारखे, मोहोर्लेजी आपल्या सोनुले सरांसारखे, कुंभरे सरांसारखे जे आज तळागाळामध्ये, जे तळागाळातून समोर गेलेले जे लोक आहेत, त्यांना असं वाटते की हा जो बदलाव आहे, जो निगेटिव्हकडे जाणारा जो समाज आहे, तो पॉझिटिव्हकडे कसा येईल. आणि म्हणून हे तळमळ आहे, सरांची तळमळ आहे. विद्यार्थी मित्रो, आता मला फक्त 5 महिने राहिले रिटायरला. किती महिने राहिले? मला असं काय गरज होती का मला इथे येऊन नाही का तुम्हाला 2 शब्द सांगण्याची? नाही. परंतु सरकार सरांनी दिलेला शब्द, सरकार सरांनी मला केलेली विनंती, सरकार सरांचा शब्द मी टाळू शकलो नाही. याचं कारण असं का सरकार सरांमध्ये असलेली एबिलिटी मला माहित आहे, त्या माणसाची तळमळ मला माहित आहे, त्या माणसाची जिद मला माहित आहे. मराठी शाळेमध्ये बॉईज मध्ये असताना त्यांनी जवळपास 7-8 वर्ष त्या शाळेला समोर नेण्यासाठी जीवाचं रान केलं. माझ्या बरोबर माझ्याकडे HMचा चार्ज होता, सर सायन्स टीचर म्हणून होते. कन्या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम राबवले मित्र हो. आणि त्या अनेक उपक्रमामध्ये त्यांचे सायन्सचे उपक्रम जिल्हा स्तरावर गेले. नाच गाण्यामध्ये, डान्समध्ये, एखाद्या चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सरांचा हात कोणी पकडत नाही. एवढं सुंदर काम त्यांचं आहे आणि एवढे सुंदर टीचर तुम्हाला लाभले. त्यांचा फायदा आपण घ्यावा असं मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगेन. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असे म्हणतात. देणाऱ्याने देत जावे म्हणजे जो देणे, आपल्याकडे जो गुण आहे, निसर्गाचा जो गुण आहे देणे, देण्याला देव म्हणतात. झाड फळ देतो, झाड फुलं देतो, झाड सावली देतो, पुन्हा का झाड देतो? ऑक्सिजन देतो. बरोबर आहे? झाड देव आहे. आपण झाडं लावलं पाहिजे. किमान आयुष्यामध्ये आपण प्रत्येक वर्षी एक जर झाड म्हटला समजा, तर तुम्ही 13 वर्षाचे असाल तर तुमचे 13 झाडं झाले असते की नाही? मी माझ्या आयुष्यामध्ये, सरांनी म्हटलं यशोगाथा आहे, हा यशोगाथेचा कार्यक्रम आहे. माझ्या जीवनामध्ये आज सृष्टीवर माझे 450 झाडं जिवंत आहेत. बघा विद्यार्थी मित्र, मी प्राऊडली सांगतो असं, किरमिरीच्या शाळेमध्ये माझी पहिली अपॉइंटमेंट किरमिरी पासून सुरुवात केलो मी. किरमिरी, नंतर ही जंगलामध्ये असणारी सुकासी, नंतर तारसा, नंतर धानोरा, नंतर मरकलमेट्टा, नंतर आपला चिंतालधाबा, राळापेठ, आणि आता शेवटची माझी शाळा गोंडपिंपरीची कन्या शाळा, गोंडपिंपरी बाजारामधली. जर कधी बाजाराला आले ठेला घेऊन तर डावीकडे उजवीकडे बघा, म्हणजे तुम्हाला शाळा दिसेल. त्या शाळेमध्ये सुद्धा आज माझे 100 ते 150 झाडं लावलेले आहेत. ते झाडं चांगले 10-20 फुटावर झालेले आहेत. माणसाने झाडं लावलं पाहिजे. म्हणजेच आपल्या मनामध्ये जर आसक्ती नसेल, आपल्या मनामध्ये प्रेम नसेल तर काय करता येणार नाही. पण आपल्या मनामध्ये प्रेम असेल, जिव्हाळा असेल, आपुलकी असेल, दातृत्व गुण असेल, नेतृत्व गुण असेल, तर आपण मित्र हो काही करू शकतो. भगवान बिरसा मुंडानी, सरांनी बोललं का, बोलता बोलता सरांनी म्हटलं का भगवान बिरसा मुंडाची आता जन्मशताब्दी आहे, सरांनी भगवान बिरसा मुंडा बद्दल सुद्धा बोलावं. मी माझ्याबद्दलही बोलणार आहे. भगवान बिरसा मुंडा फक्त वयाच्या 25 वर्ष, किती वर्ष? 25 वर्षामध्ये त्यांनी इंग्रजांना, जमीनदारांना आणि गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या लोकांनी सडो की पळो करून सोडलं. जीवाचं रान केलं त्यांनी, जीवाचं रान. आणि एवढ्या महान व्यक्ती जवानपणामध्ये अवघ्या 25 वर्षामध्ये त्या व्यक्तीला फाशी देण्यात आली. इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. फासावर चढताना सुद्धा त्यांनी समाजाला म्हटलं का बाबांनो, उलगुलान करा. उलगुलान करणे, आवाज उठवणे, आपल्या हक्कासाठी लढा उभा करा. आणि लढा उभा केल्याशिवाय तुम्हाला हे जे जमीनदार लोक आहेत, शावकार लोक आहेत, इंग्रज लोक आहेत, ते तुम्हाला जगू देणार नाही. तरुण लोकांची फळी तयार करून त्या व्यक्तीने जवानपणामध्ये ते फासावर गेले. लक्षात ठेवा. म्हणजे कशासाठी गेले असतील? कशासाठी गेले असतील? तुमच्यासाठी, आमच्यासाठी, गोरगरिबांसाठी. जमिनी हडपत होत्या त्या काळामध्ये. 10 रुपये द्यायचे ना 20 रुपये लिहून ठेवायचे. अशा प्रकारचा तो शाकाहारी कर्जामध्ये गरीब फसला जात होता. आणि म्हणून त्यांनी जीवाचा रान केला. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने त्यांचा जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर त्यांचा गवगवा प्रत्येक आश्रमशाळेमध्ये, प्रत्येक PO प्रोजेक्ट ऑफिसमध्ये, प्रत्येक शासनाच्या दालनामध्ये त्यांचा फोटो लावणे आणि त्यांचा कार्यक्रम केला जाता. मित्र, तुमचा जन्म नसेल त्यावेळेस जन्म नव्हता तुमचा, या गोजुलीमध्ये
96, 97, 98, 99 या शाळेमध्ये ज्या ठिकाणी मी बोलतो या शाळेमध्ये मी जवळपास 4 वर्ष दररोज आल्यासारखा येत होतो मी इथं. हे माझे विद्यार्थी आहेत. 96, 97, 98 मध्ये मी इथं दररोज यायचा डाक देण्यासाठी, डाक घेण्यासाठी. इथं कोडमलवार गुरुजी होते, इथं वाडई सर होते, इथं तोडासे सर होते, इथं दहेलकर सर होते. गोजुलीची टीम कबड्डीला उतरली तर लोकांचे हातपाय घाम फुटत होता. गोजुलीची टीम जर कबड्डीची ग्राउंडवर उतरली तर लोकांना समोरच्या पक्षाला घाम फुटायचा. एवढी कबड्डीची टीम दमदार होती. इथला खो पहाटेला उठून, त्यांना विचारा, पहाटेला उठून पालक आणि विद्यार्थी धावायचे पहाटेला उठून 5 वाजता. आता तुम्ही फुसफुस दम टाकत झोपता नाही का? पहाटेला झोपता का नाही? पहाटेला तुम्ही उठत नाही, 8 वाजता उठता, 7 वाजता उठता, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे आपण हळूहळू आपण मागे 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 येत आहोत. कधी उठलं पाहिजे? पहाटेला उठलं पाहिजे. आणि कधी झोपलं पाहिजे? 8 ते 10च्या आत झोपलं पाहिजे. जो लवकर झोपेल आणि लवकर उठेल त्याला आरोग्य मिळते. ज्याचं मन चांगलं त्याचं शरीर चांगलं, ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं. चांगल्या मनामध्ये, चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन वास करते आणि चांगल्या मनामध्ये चांगले विचार येतात. त्याला हॅपी थॉट्स म्हणतात. बघा, दिसत आहे का? हॅपी थॉट्स. हॅपी थॉट्स म्हणजे शुभ विचार. शुभ विचार म्हणजे चांगले विचार. चांगल्या विचाराने प्रगती होते. मित्र, लक्षात ठेवा, जर तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार असतील तर तुमच्या हातामधून चांगले काम होतील. आणि जर चांगले काम झाले समजा तर चांगलं फळ मिळेल. म्हणजे पहिल्यांदा चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले फळ. आता बघा, आजचं उदाहरण देतो मी. सरांच्या डोक्यामध्ये चांगले विचार आले, पहिल्यांदा चांगले विचार आले. चांगले विचार आल्यावर त्यांना असं वाटलं का आपण उद्याला शिक्षण संस्थेचे लोकांना बोलवू, आपण एक छोटासा कार्यक्रम घेऊ, यशोगाथेची सुरुवात करू. दर शनिवारला दप्तराविना शाळा म्हणून मुलं विनाकारण येऊन नाही का टीचिंग 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 दररोज ते शिकवण्यापेक्षा मुलांना एक विरंगुळा म्हणून शासनाने दप्तराविना शाळा सुरू केलेली आहे. दप्तराविना शाळा म्हणजे शाळेमध्ये येऊन खेळणे का? शाळेमध्ये येऊन लवणे का? भात खाऊन जाणे का? नाही. तर शाळेमध्ये येऊन नाना तऱ्हेचे कार्यक्रम करावेत, वाचन करावं, या उद्देशाने सरांनी यशोगाथेचा हा कार्यक्रम सरांनी या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. या यशोगाथेमधून सरांच्या मनामध्ये जे विचार आले, सरांच्या मनामध्ये कोणते विचार आले? का आपण आपल्या शाळेमध्ये काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. आणि विचार आले, पहिल्यांदा विचार आल्याबरोबर सरांनी त्याची आखणी केली. बसा, का कोणती आखणी केली असेल? विचार आल्याबरोबर उद्याला कोणाला बोलवायचं, झालं नियोजन सरांच्या डोक्यामध्ये. किती, कोणते फोटो ठेवायचे, कोणत्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचं आणि कोणत्या वक्त्याला बोलवायचं. सरांनी पहिल्यांदा मला जे पाचारण केलं आहे, मी स्वतःला भाग्यवान समजतो का सरांनी जे मला पाचारण करून मला बोलण्याची संधी दिली. या गोजुलीमध्ये इथे जुनी इमारत होती, हीच ज्या ठिकाणी आपण बोलतो ही जुनी इमारत आहे. जुनी इमारतीची ही जागा आहे, बरोबर. ह्या जुन्या इमारतीमध्ये 7 लोकांचा स्टाफ होता. 7 लोक. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे, आता मला तेवढं आठवत नाही, पण 137, 138, 150च्या जवळपास पटसंख्या होती. बरोबर आहे सर? बरोबर आहे. परंतु मात्र गावकऱ्यांनी, गाव करी ते राव करेल काय असे म्हणतात. गाव करेल ते राव करेल. राव म्हणजे एक व्यक्ती, एक पुढारी, एक माणूस, एक नेता. तर गावकऱ्यांनी जर चंग बांधला का माझ्या गावातील विद्यार्थी कधी बाहेर जाणार नाही, माझ्या गावातली शाळा दुरुस्त झाली पाहिजे, माझ्या गावाला पूर्वीचे वैभव आले पाहिजे, पहिल्याच्या 20 वर्षापूर्वीची माझी शाळा झाली पाहिजे, अशी शिक्षण समिती, गाव जर चंग बांधला समजा का गावातील विद्यार्थी बाहेर जाऊ नये, तर आजही या शाळेला ते जुने दिवस येऊ शकतात आणि चांगले चांगले टीचर आपल्याला मिळू शकतात. आज आपल्या शाळेमध्ये खूप चांगले टीचर आहेत, खूप चांगले टीचर आहेत. आणि मला आनंद वाटत आहे का सरकार सरासारख्या आणि बिसर सर राहायचा असा. विद्यार्थ्याच्या वर्गामध्ये जात होतो मी. विद्यार्थी शिक्षकांशी हितगुज करून शासनाला कुठं अडचण आहे ते मी सांगणारा व्यक्ती आहे. आणि म्हणून मला प्राऊड फील होते का अशासारखे जे बिसर सरांसारखे जे शिक्षक आहेत त्यांचा फायदा आपल्याला व्हावा. सरांनी म्हटलं का मला पहिला वर्ग दुसरा वर्ग आहे सर म्हणून,
त्यांच्याकडे पहिला वर्ग दुसरा वर्ग. सरांना तर मी या दोन्ही सरांना मी रिक्वेस्ट करतो का तुमच्यासारखे केंद्र शाळेमध्ये मोठ्या शाळेमध्ये तुमचं जे IQ आहे, तुमचं जे बौद्धिक क्षमता आहे, त्या बुद्ध्यांकाचा फायदा चांगल्या चांगल्या मोठ्या शाळेमध्ये चांगल्या गावाला मिळाला पाहिजे. तुमच्या शाळेमध्ये ते तुम्हाला घडवणार आहेत, बरोबर आहे, आणि त्यांचा तुम्ही फायदा करून घ्यावा. सरांनी ज्या उपक्रमाला सुरुवात केली ते उपक्रम म्हणजे यशोगाथा. यशोगाथा म्हणजे नेमकं काय विद्यार्थी मित्र हो, तर यशोगाथा म्हणजे ज्या ज्या माणसांनी तळागाळातल्या लोकांनी मेहनत करून, तप करून, जप करून, स्वतःला झिजवून, घाम गाळून, जे खालच्या तळावरून जे वर आले, खालच्या तळावरून जे वर आले, जे काहीच नव्हते, जे झिरो होते, जे शून्य होते, ते लोक जेव्हा वर येतात, समाजामध्ये आपलं काहीतरी ठसा उमटवतात, आपली प्रतिमा तयार करतात, अशा लोकांना एकत्र बोलवणे, त्यांच्या तोंडाने, त्यांच्या मुखाने वदवणे का आपण इथपर्यंत कसे काय आले. ते सरपंच असोत, मेंबर असोत, ते पदाधिकारी असोत, ते आमदार असोत, एखादा अंगणवाडीचे चांगले कार्यकर्ते असोत, एखादा टीचर असोत, ग्रामसेवक असोत, BDO असोत, तहसीलदार असोत किंवा SDO असोत, अशा लोकांना, तळागाळातून वर गेलेल्या लोकांना एकत्र करणे आणि त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभवणे, विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन लाभायला पाहिजे, अशा प्रकारचं यशोगाथेमधून आदरणीय सरकार सरांनी एक स्तुत्य असा उपक्रम सरांनी घेतलेला आहे. मी पुण्याच्या सरांचं मी अभिनंदन करत जाईन. मी निवड अभिनंदन करून चालणार नाही. जेव्हा जेव्हा केंद्र संमेलनामध्ये मला बोलायची संधी मिळेल आणि जेव्हा जेव्हा मी शाळेमध्ये जेव्हा कार्यक्रम होतील त्यावेळेस मला संधी मिळते, मला संधी मिळत जाते. 40-50 लोक एकत्र आले का कनेक सरांचे 2 शब्द झाले पाहिजे असं जेव्हा मला म्हणतात त्यावेळेस मी या दोन्ही शिक्षकांचं नाव मी हमेशा घेत जाणार, हमेशा घेणार. का सरांनी जो उपक्रम सुरू केला तो व्याख्यानासारखा आहे, खूप चांगला कार्यक्रम आहे. विद्यार्थी मित्र हो, आता मी थोडं माझ्याबद्दलची एक थोडी माहिती सांगतो तुम्हाला. विद्यार्थी मित्र हो, या गोजुलीमध्ये, परिसरामध्ये, या लहान गोजुलीमध्ये असं एकही घर नसेल गरीब. आता लोक सदन आहेत, रोजीरोटी करतात, 200-400 रुपये मिळवतात. प्रत्येकाच्या घरी 1 एकर 2 एकर शेती आहे. प्रत्येकाच्या घरी आज जाऊन पाहिले समजा तर 2-3 धानाचे पोते आहेत, 1-2 कट्टे तांदळाचे आहेत. परंतु विद्यार्थी मित्र, मला आवर्जून सांगावं असं वाटते, मी एवढा गरीब होतो लहानपणी का मला सांगायला गेलं तर माझ्या डोळ्यात पाणी येते. एवढा गरीब होतो का एवढा गरीब घर मला वाटत नाही या गोजुलीमध्ये कोणी असेल म्हणून. या गोजुलीमध्ये सर्वात गरीब माणसाचे एखादी तुम्ही झोपडी पाहिले असाल, एखाद्या झोपडीमध्ये जा, इथं गरीब माणूस, त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं मी गरीब माणूस. माझे वडील 4-4.5 वर्षाचा मी एवढा असताना मी फक्त असा पायाने असं चालत होतो. शाळेतही नव्हतो मी पहिल्या वर्गामध्ये. म्हणजे 4.5 वर्षाचा असताना माझे वडील मरण पावले. किती वर्षाचे असताना मरण पावले? 4.5 वर्ष. आणि शाळेमध्ये किती वर्षाचं असताना भरती केले जाते? हा सांगा ना. 6 वर्ष. हा बरोबर आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये पहिलीमध्ये भरती करताना वय जरी माहित नसेल, जन्मतारीख माहित नसेल तर हे असे करायचे. हा असा हात आहे ना, उजवा हात असं लावायचं, कानाला हात लागला का याचे 6 वर्ष पूर्ण झाले समजायचे. मग त्याचं भरती करताना गुरुजीच्या मताने का करायचे? 1/7 म्हणजे 1 जुलै वर्ष, 6 वर्षाचा बिफोर जाणे आणि 1/7. आता बऱ्याच लोकांच्या जन्मतारखा 1 जुलैच्या आहे. जसं काय गुरुजीने एका दिवशीच जन्म दिला. तुम्ही हे जुना रेकॉर्ड जर तुम्ही पाहिले शाळेमध्ये तर बऱ्याच लोकांचे, तुमच्या आई वडिलाचे, आजोबाचे जन्मतारखा 1/7 आहे. असं करायचं. झालं शाळेचा भरती. मी 4.5 वर्षाचा असताना विद्यार्थी मित्र माझे वडील मरण पावले. आता तुम्ही विचार करा, माझ्याकडे शेती नाही, माझ्याकडे दुसरा माणूस नाही, एक अशिक्षित माझी आई. अशिक्षित म्हणजे सांगा, शाळेमध्ये कधी न गेलेली, अंगठा छाप, त्याच्या आईच्या माहेरी कोणी न शिकणारे माणसं, तिचा वडील शिकला नाही, इंग्रजाचे घोडे धुणारा तो व्यक्ती होता माझा आईचा वडील. इंग्रजाचे घोडे धुवायचा, घोड्यांना चारा टाकणे, त्याला दाणे टाकणे, ते काम करायचा.
वडील अशिक्षित, आई अशिक्षित, भाऊ थोडाफार शिकणारे, अशी अशिक्षित घराण्याची माझी आई. आणि मी 4.5 वर्षाचा, माझा मोठा भाऊ त्याच्यापेक्षा 1.5 वर्षाने मोठा, म्हणजे तो जवळपास 6 वर्षाचा जवळपास. आणि माझा लहान भाऊ आता जो आहे, तो लहान भाऊ फक्त जन्मून समजते ना, फक्त जन्मून 4 महिन्याचा. किती महिन्याचा? 4 महिन्याचा. म्हणजे खाटेवर कपड्यामध्ये, पालवामध्ये, त्या कपड्यामध्ये गुंडाळून खाटेवर फक्त ठेवलेला माझा लहान भाऊ. पहा, म्हणजे आपण असं विचार करा का आमची परिस्थिती किती गरिबीची होती. असं आहे का कोणी गरीब? मला वाटत नाही गुजरीमध्ये आता गरीब असेल तेवढा म्हणून. लहान 4.5 वर्षाचा मी, 5.25 वर्षाचा मोठा भाऊ, 4 महिन्याचा लहान भाऊ, 3 भाऊ, बहिणी नाही, 1 म्हातारे आजोबा, आणि आई माझी कष्ट करणारी. आणि कष्ट करताना फक्त साहेब त्यावेळेस 1.5 रुपयाची रोजी होती. 1.5 रुपया. तुम्हाला 1.5 रुपया म्हणजे तुम्हाला समजत नसेल, 1 रुपया आणि 50 पैसे. माहित आहे का 50 पैसे? त्यावेळेस 5 पैसे, 10 पैसे, 4 आणे म्हणायचे म्हणजे 25 पैसे, 8 आणे, आणि मग 1 रुपया. तर किती रुपयाची रोजी होती? 1.5 रुपयाची रोजी होती. दिवसभर काम करावं लागत होतं. बिचारे आई माझे दिवसभर विळा धरून जाणे, दिवसभर घाम गाळणे, शेतामधला निंदा काढणे, शेतामध्ये ज्वारी त्याला बियाणं देणे, धान कापणे, धान चुरणे, धान जमा करणे, शेतीचं पीक जमा करणे, आणि अशा प्रकारचे 1.5 रुपयामध्ये ती रोजी करायची. काही दिवसानंतर ते 2 रुपये झाले. 2 रुपयाची लाल नोट होती. आता तुम्ही ते माहित नाही तुम्हाला, पण यांना माहित आहे लाल नोट. मग हळूहळू ती 5 रुपये झाली. मग हिरवी नोट, आता जी 5 रुपये आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीची होती, 5 रुपये झाली. आणि 5 रुपयाच्या नंतर ती 10 रुपये झाली. आणि 10 रुपयापर्यंत माझी आई कष्ट केली आणि आम्हाला 3 भावांना जगवली, 3 भावांना पोसली. आणि विद्यार्थी मित्र, मला गर्व आहे आज गर्व अशासाठी आहे, आम्ही जेव्हा शाळेत येत होतो त्यावेळेस आम्ही एकही दिवस शाळा बुडवलं नाही, 1 दिवस नाही. आम्हाला राग यायचा, आम्हाला राग असा यायचा का आज रविवार का आला असेल. हा, तुम्हाला सुट्टी भेटलीच नाही का, तुम्हाला किती आनंद वाटतंय. मला स्वतःला राग यायचा का आज रविवारला शाळा का भरली नाही. दिवाळीच्या सुट्ट्या सरकार का देतो, दिवाळीच्या सुट्ट्या सरकार का देतो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशासाठी एवढ्या नको. एवढा शाळेला झपाटल्यासारखा मित्र, विद्यार्थी मित्र आम्ही काम केलं जीवनामध्ये. आणि ते गुरुजी राहिले नाही. या धाब्याचे येमनुरवार म्हणून एक सर होते, आता आहेत का गेले का, सोनार समाजाचे. ते मला शिकवले 2री 3री मध्ये. एक खोबरागडे सर म्हणून होते, ते मला शिकवले. आपल्या बलाशाचे हिवारे सर म्हणून मला शिकवले. आणि हळूहळू पहिला नंबर, एकही माझा पहिला नंबर गेला ना मित्रो. त्यावेळेस जवळपास 27-28 विद्यार्थी पहिल्या वर्गात होते, मग 2रीत गेले, मग 3रीत गेले, मग 4थीत गेले. त्यावेळेस नापासी पद्धत होती. आता कोणी नापास करत नाही. सरकारचे नियम आहेत, शासनाचे नियम आहेत का नापास करायचं नाही कोणाला, त्यांना ग्रेडेशन द्यायचं, त्यांना पास करायचं. पूर्वी कसं होतं, नापासी प्रमाण होतं, मुलं नापास व्हायचे. शावकाराचा मुलगा नापास, पाटलाचा मुलगा नापास, वडेसकर पाटलाचा मुलगा नापास, वागदरकर पाटलाचा मुलगा नापास, भोगेकर पाटलाचा मुलगा नापास, आलाम सरपंचाचा पोरगा नापास व्हायचे मुलं. पण हिराजी कर्नाके नावाच्या व्यक्तीला कधी नापासाचा शिक्का लागला. याचं कारण का असेल विद्यार्थी मित्र? याचं कारण नाही का मी हुशार होतो म्हणून मला नापासचा शिक्का नाही लागला का? मी खूप हुशार होतो का? नाही. मी सरकार सर आणि बिसर सरांसारखा हुशार होतो का? नाही, हुशार नव्हतो मी. मीडियम होतो, मीडियम, मध्य दर्जाचं, ना इधर ना उधर. एकदम हुशारही नाही आणि एकदम सांगा, एकदम हुशारही नाही आणि एकदम गबू नाही. हा, गबू नाही, ढबू नाही. हा, म्हणजे मागे नाही, शिक्षणामध्ये मागे नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, पहिला वर्ग झाला, 2रा वर्ग झाला, 3रा वर्ग झाला, 4था वर्ग झाला. वर्गातला नंबर कधी दिला नाही, वर्गाचा नंबर कधी बाहेर पडू दिला नाही. शाळा हेच आपलं दैवत, शाळा हेच माझं मंदिर. शिक्षक म्हणजे शिक्षकाचं चालणं कसं आहे, शिक्षकाचं पाहणं कसं आहे, त्याचे आचार विचार कसे आहेत, तो कसे कपडे लावतो, तो कसा बोलतो, याच्याकडे तुमच्यासारखा वयाचा असताना मी असा बसून पाहायचा. असा त्याची चप्पल कशी आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचं कान कसं आहे, त्याचं नाक कसं आहे, त्याचा शर्ट कसा आहे, तो कसा वागतो, कसा बोलतो, आणि त्याचा परिणाम माझ्यावर झाला विद्यार्थी.
त्याचा परिणाम माझ्यावर झाला. 4थ्या वर्गाची शाळा होती, धानापूर माझं गाव. 4था वर्ग झाल्याबरोबर शाळा बंद. अक्षरशः आम्ही रडलो, मी रडलो अक्षरशः. आता कसं, आता काय करायचं, आता कसं करायचं. आणि मला माहीत झालं का आता 4था वर्ग संपला, 7था वर्ग नव्हता आणि 5व्या वर्गामध्ये मी गुंपिपरीमध्ये नाव आम्ही दाखल केलं. विद्यार्थी मित्र, 6 किलोमीटर चालावं लागे आम्हाला, 6 किलोमीटर. आता हा मुलगा उभा हो रे बाबा, याचं वय, शाबाश, बस सिट डाऊन. एवढं वय, एवढंच वय. हा विद्यार्थ्याला 6 किलोमीटर चाला मनाभर सकाळला दररोज. 9 वाजता उठणे, घासभर खाणे. हा त्यावेळी कन्या होत्या, कन्या भाकर. आता कन्या भाकर तुम्हाला माहित नसेल, त्यावेळेस नाही का छोट्याशा एवढ्या कन्या, एक भाकर खाऊन आम्ही निघायचे. 9 वाजता निघाला, दुपारला जेवण नाही, डबा नाही, टिफिन नाही, आमच्या नशिबात नव्हतं. 9 वाजता निघून इथं घंटी बेल वाजली गुंपिपरीच्या शाळेची, तर पूर्ण धानापूर, आक्सापूर, करंजी, व्यंकटपूर, खराळपेठ, सुरगाव, भंजाडी, गणेश पिपरी, चेक पिपरीला, गोजुलीच्या ह्या वटरांपर्यंत गुंपिपरीच्या शाळेचा त्या घंटीचा आवाज येत होता. यांना विचारा तुम्ही, आजही वटरांपर्यंत आवाज येते, आजही आवाज येते. एवढी मोठी तुफान ती घंटी आहे. आम्ही धावायचे दप्तर पाटीवर, लहान असताना आम्ही धावायचे. विद्यार्थी मित्र, शाळा चुकवली नाही कधी, ना शनिवार ना रविवार. शनिवारच्या दिवशी असे हालायचे, असं चालताना असं आमचे पॅन्ट हालायचे, ठिगडे टाकलेले पॅन्ट, एकच पॅन्ट, एकच शर्ट, दिवसभर लावणे, 5 दिवस लावणे, शनिवारला धुवायचं, खुंटेला लटकवायचं, आपण धुवायचं, प्रेस नाही. त्या गडव्यामध्ये निवे भरायचे आम्ही, चुलीमधले गडवा समजते ना, हा त्या गडव्यामध्ये निवे भरायचे आणि निवे भरून याच्यावर ठेवून, टेबल नाही, खाली ठेवून प्रेस मारायचे आणि प्रेस मारून ते पुन्हा नाही का सोमवार ते शनिवारपर्यंत तो ड्रेस लावायचा, एकच ड्रेस. 5वा वर्ग झाला. 5वा वर्ग झाल्याबरोबर विद्यार्थी मित्र, राजुरा तालुक्यामध्ये एक देवाळा आश्रमशाळा आहे. त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे, त्या ठिकाणी सोंडव देवाळा, त्या ठिकाणी शिकलं पाहिजे, त्या ठिकाणी शिकलं पाहिजे म्हणून माझे मामा राजाराम रावजी कुडमेते कोहपरा 36 वर्ष पोलीस पाटील होते. या कोरोनामध्ये आता 21 मध्ये 20 मध्ये ते मरण पावले. त्यांना वाटलं का माझी विधवा बहीण आहे, 3 माझे भाषे आहेत, त्यांच्या शिक्षणाची सोय झाली पाहिजे म्हणून ते बिचारे आले. माझ्या आईजवळ त्यांनी व्यथा मांडली का बाई तू 1.5-2 रुपयामध्ये मुलांना शिकवू शकणार नाही, मुलांची हाल अपेष्टा होत आहेत, ते गुंपिपरीला चालून चालले लहान वयामध्ये, आणि म्हणून या दोन्ही मुलांना मी आश्रम शाळेमध्ये नेऊन टाकतो. म्हटलं विद्यार्थी मित्र, आश्रम शाळेमध्ये नेऊन टाकले. यशोगाथा सांगत आहो मी तुम्हाला. आणि काही दिवसांनंतर माझे पुस्तक निघणार आहे, लिहून पूर्ण झालं. हा लिहून पूर्ण झालं, लिहून पूर्ण झालं. आताही माझ्याकडे आहे घरी, आताही माझ्या टेबलावर ते पुस्तक आहे. फक्त प्रिंट मारायचं आहे, फक्त लिहून झालं, छापून झालं, फक्त त्याची प्रिंट आउट बाहेर निघायची आहे. पुस्तक बनायचं आहे. ते पुस्तक जर झालं समजा तर सरकार सरांच्या हाताने किंवा यांच्याकडे मी ते पुस्तक आणून देणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे बिन बापाचं पोरग. त्या पुस्तकाचं नाव आहे बिन बापाचं पोरग. समजलं का? त्या पुस्तकाला वर हेडिंग आहे बिन बापाचं पोरग. बिन बापाचं पोरग म्हणजे बाप नसताना मुलगा कसा घडला ते पूर्ण आहे. ते पुस्तक जर माझं तुम्ही जर वाचाल तर तुम्ही अक्षरशः धड धडा धड धडा रडल्याशिवाय राहणार नाही. ती पुस्तकाची आवृत्ती मी तुम्हाला देणार एक दिवस. विद्यार्थी मित्र, देवाळा आश्रम शाळेमध्ये गेलो आम्ही. वय लहान, 5 वर्ग पास होऊन 6व्या वर्गामध्ये तिथं गेलो आम्ही. मोठे मोठे मुलं. वाटीभर भात मिळायचा, वाटीभर भात, वाटी समजते ना, वाटीभर भात, अर्धी कापलेली पोळी. पहाट्याला उठणे, योगा करणे, धावणे, पडणे, गाणे म्हणणे, भुपाळ्या म्हणणे, पहाट्याला उठून झोपण्याच्या वेळेस. आणि 6 वाजले, 6 वाजल्या नाल्यावर जाणे, तिथं आंघोळ करणे, स्वतः कपडे धुणे, बरोबर आहे. आणि 9 वाजता 8 वाजता शाळेत येणे, हॉस्टेलला येणे, तयारी करणे, 9:30ला जेवण करणे, 10 वाजता पुन्हा शाळेला बसणे. शाळा म्हणजे का अशी शाळा नाही, सारवणे, शेण मातीने सारवणे, कुडाच्या भिंती, वर पंखा नाही, दिवसभर अभ्यास करायचं. 6 वाजले का थोडंफार खेळायचं, पुन्हा आपलं जीवनचरित्र सुरू. रात्र जेवण झालं का पुन्हा झोपणे. 6वी 7वी झाली आमची विद्यार्थी मित्र. 7व्या वर्गामध्ये असताना एक परीक्षा झाली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये देवाळा आश्रम शाळेच्या मुलामध्ये माझा 3रा नंबर आला. पहिला नंबर आला पाहिजे म्हणून मी प्रयत्न केलो, पण माझा किती नंबर आला? 3रा नंबर आला. मला एक ताटी म्हणजे एक ताट, एक वाटी, एक ग्लास मिळाला. एक ताट,
एक वाटी एक ग्लास मिळाला, तो 1990 पर्यंत मी सांभाळून ठेवला, 1994 पर्यंत. बघा, 1976 पासून 1976, 77, 78 पासून तर तो कितीपर्यंत सांभाळलो मी? 94 पर्यंत सांभाळलो, माझं लग्न होईपर्यंत. आणि पत्नीला सांगितलं की हे माझं बक्षीस हो म्हणून. आता मात्र तो ताटही राहिला नाही, आता ग्लास राहिला नाही, वाटी राहिला नाही, कुठं तेवढ्या भांड्या कुंड्यामध्ये कुठं गेला माहित नाही. माझ्या बरोबर नाही, कुठं राहणार होता तेवढ्या भांड्यामध्ये. पण मी सांभाळू शकलो नाही. आता मला खेद वाटते. जर तसं जरी माझं ते जर असतं समजा, तर आज मला तो ताट, माझी वाटी आणि माझा ताट मी दाखवलं असतो असं नाही का. पण मी ते सांभाळू शकलो नाही माझ्या एवढ्या मोठ्या संसारामध्ये. तर जिद्दीने मला काय सांगायचं होतं, एक गरीब घरचा माणूस, ज्याला खायला अन्न नाही, ज्याला शेती नाही, ज्याला वाडी नाही, ज्याची आई अशिक्षित आहे, अशा मुलांनी किती मोठी प्रगती केली हे तुम्हाला मला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्र, 7 वर्ग झाला, आमचं पुन्हा नशीब फाटकं निघालं, तुटकं निघालं. 7 वर्ग शाळा बंद, 7वी पास झाल्यावर पुन्हा बंद. पुन्हा आमच्यावर टांगती तलवार आली. आता कुठे जायचं? आम्हाला शहराची भीती वाटायची, कारण खेड्यावरचे माणसं आम्ही. असं हुशार, परंतु अशी भीती. विद्यार्थी मित्र, तिथून बाहेर पडल्याबरोबर 7व्या वर्गातून 8व्या वर्गामध्ये कुठं जायचं आम्हाला काही सुचेना. आणि अशा वेळेस पुन्हा आम्ही गोमपिंपरीला आलो, रिव्हर्स गाडी गोमपिंपरीला आल्यानंतर 8वी 9वी शिकल्याबरोबर 8वा 9वा वर्ग झाल्यावर परत माहीत झालं का देवाळा आश्रमशाळेला 7व्या वर्गाच्या ऐवजी 8वी 9वी 10वी 11वी 12वी तिकडे झालेली आहे. 10 वर्ग तिकडे झालेला आहे. पुन्हा इथून टीसी काढून 8वी आणि 9वी झाल्यावर पुन्हा 10व्या वर्गामध्ये आम्ही तिथं गेलो. कुठं? देवाळा आश्रमशाळेत. पुन्हा तिथंच देवाळा आश्रमशाळेमध्ये 27 मुलांची बॅच होती. पहिला त्याला काय म्हणून आपण, पहिली बॅच 10व्या वर्गाची. 27 पैकी 27 मुलं पास झाले, एका नंबरनी पास झाले. आजच्या घडीला मला प्राऊड फील होते. 27 पैकी 27 आज ड्युटीवर आहेत, काही रिटायर झाले, आणि माझ्यासारखे 5 ते 6 महिन्यासाठी आज आम्ही हजर आहोत. 27 मुलं नोकरीला लागले. लक्षात ठेवा, एवढी आमच्यामध्ये तळमळ होती, जिद होती, कष्ट करण्याची ताकद होती. आणि आजही आता सरकार सर आहेत, आता तुम्हाला मी सांगू इच्छितो, आजही मी 6:45 वाजता शाळेत जातो. आता तुम्ही म्हणाल खोटा आहे म्हणून, आता 6:45 वाजता मी सकाळच्या शाळेला जातो, 6:45 वाजता आजही. आता तुम्ही म्हणाल सर शाळेमध्ये जाऊन का करता, म्हणाल का नाही, काहून तेवढ्या लवकर जाता, तुम्हाला का गरज आहे बाबा? शाळेचा टाइम 7 आहे तर मी 6:45ला बिफोर जातो, 10च्या आत शाळेत जातो, दिवसभर शिकवतो. इथून तिथं एक विषय दुसरा विषय, त्या वर्गामध्ये त्या वर्गात. सरकार सर सायन्स शिकवत होते. आमच्याकडे एक पद्धती आहे तिथं का, एक वर्ग झाला 40 मिनिटाचा का दुसऱ्या वर्गात जावं लागते. 6वी 7वी चे 2 वर्ग, जवळपास नाही का 350 मुलांची शाळा, आणि जवळपास 14 लोकांचा स्टाफ. आता कमी झाले, बरोबर आहे, आता बदलून गेले काही लोक. तर विद्यार्थी मित्र हो, जेव्हा आपल्याकडे कष्ट करण्याची जर आपली इमेज असेल, आपली मनाची तयारी असेल, आपल्या मनामध्ये कुवत असेल, तर माणूस शेवटच्या क्षणापर्यंत माणूस तुम्हाला न्याय देऊ शकतो. आज जवान माणूस माझ्याबरोबर काम करू शकत नाही, एवढी एनर्जी माझ्यामध्ये आहे. जवान माणूस, आता तर मी माझं 58 वर्ष सुरू आहे. 58 वर्षामध्ये आज मी जवळपास 10 ते 5 वाजेपर्यंत टीचिंग करू शकतो. 5 घंटे बोलू शकतो, 5 घंटे. विचार करा, तुम्ही म्हणाल का हा माणूस का ताडवा खाला आहे का? हा माणूस म्हणजे कसा बाबा, हाडा मासाचा हो का लोखंडाचा हो? किती घंटे बोलू शकतो मी? 5 घंटे नॉन स्टॉप गाडी आहे माझी, नॉन स्टॉप 5 घंटे. आता विचार करा विद्यार्थी मित्र, माझं शरीर थकत नसेल का? थकते, पण मन स्ट्रांग ठेवलं पाहिजे. नहीं मुझे किसी हालत में करना है बोले तो करना है, मुझे अचीवमेंट करना है, मुझे ये काम करना है, मुझे आगे बढ़ना है, माझ्या समाजाला सामोरं नेणे आहे, माझ्या घराला सामोरं नेणे आहे, माझ्या बापाचा हातचा जो कोयता आहे, आपल्या बापाचा हातचा जो नागर आहे, आपल्या बापाचा हातची जी पहार पावडा आहे ते गेलं पाहिजे, माझ्या आईचा हातचा विडा गेला पाहिजे, माझ्या घरची परिस्थिती दुरुस्त झाली पाहिजे, माझं घर दुरुस्त झालं पाहिजे, माझा समाज दुरुस्त झाला पाहिजे. आणि म्हणून जर अशी जर तुम्हाला तळमळ असेल तर तुम्ही काहीतरी चांगलं काम करू शकता. विद्यार्थी मित्र, आमच्या गावामध्ये एक बाई आहे, 80 वर्षाची बाई आहे. ती बाई चौकामध्ये उभे राहून एक वाक्य म्हटली होती, आताही आहे जिवंत ती. ती बाई अशी म्हटली माझ्या आईला, म्हणे ताईबाई, तुझ्या घरी खाला अन्न नाही, तुला शेतीवाडी नाही, तूच पाठव आश्रमशाळेला घासभर खाण्यासाठी, तुला पोरं पोसासाठी दूक लागते, गावठी बोलीमध्ये म्हणतात ना, बरोबर ना, तुला पोरं पोसाठी दूक लागते, तू पाठव आश्रमशाळेला.
शिकू दे तुझे पोरं आणि तुझे पोरच मास्टर बनू दे. बघा विद्यार्थी मित्र, निसर्गामध्ये एवढी मोठी कला आहे, एवढी मोठी शक्ती आहे. त्या बाईनं रोडवर म्हटलं, रोडवर, तो रोडही तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी होळीच्या दिवशी होळी पेटवली जाते, मराठी शाळेकडे जाणारा मार्ग, त्या रोडवर ती बाई म्हटली का ताईबाई तुझे तीनही पोरं मास्टर होऊ दे. का निसर्गाची किमया विद्यार्थी मित्र, आज आम्ही तीनही मास्टर आहोत. हा म्हणजे योगा मॅडम, याला योग म्हणतात. आणि मी खूप मानतो, ईश्वराला मानतो म्हणण्यापेक्षा मी निसर्गाला मानतो जास्त. या निसर्गामध्ये एवढी शक्ती आहे, जो जे वांचेल तो ते लाहो प्राणी जात असे म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. जे तुम्ही म्हणाल ते तुम्हाला मिळू दे, एवढी मोठी या निसर्गामध्ये शक्ती आहे. जे 5 देव आहेत, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, हे पंचमहाभूते तुम्हाला काम करतात. आणि विद्यार्थी मित्र, त्यांचं मला सहकार्य लाभलं आणि आज आमच्या घरामध्ये तीनही भाऊ आम्ही शिक्षक आहोत. माझे भाऊ आता 6 महिन्यापूर्वी रिटायर झाले. सायनाथ कन्नाके, राजुरा पंचायत समितीला, कोरपना पंचायत समितीला, गडचांदूरला ते राहत होते, आता रिटायर झाले. त्याचे दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. एक MD मुलगी आहे आणि मुलगा ढोर डॉक्टर आहे पशु याच्यामध्ये. औरंगाबादला आता 6-7 महिने झाले लागलेला. त्याच्यानंतर मी दुसरा गुरुजी, मोठा गुरुजी मी गुरुजी, आणि माझा भाऊ आता गुरुजी आहे. तो गावाला होते, आता बदलून पळस गावाला गेले. बल्लाशाले तो राहतो. मोठा भाऊ वरोड्याला राहते आणि मी गोमपिपला घर बांधला. कधी आले तर या तुम्ही, ना का बाजारामध्ये कन्नाके गुरुजीचं घर कोणतं, कन्नाके गुरुजीचं घर कोणतं म्हणत या, तुम्हाला बसवतो मी, बिस्किटचा पुडा आणि चाय पाचतो. हा माझ्याकडे आले तर मी त्यांचं स्वागत करतो. तो विद्यार्थी असो, माझ्याकडे जवळपास 4,500 विद्यार्थी झाले आतापर्यंत. किती विद्यार्थी झाले ते नोंदच करून ठेवतो मी. दरवर्षी किती विद्यार्थी चालले, कोणत्या गावचे किती, या गावचे किती, त्या गावचे किती, कोण नोकरी आहेत. किरीमिरीमध्ये एका घरचे 3 भाऊ पोलीस आहेत. सोयाम, प्रभाकर सोयाम सरपंच, त्याच्या घरी मुलगी माझी विद्यार्थिनी वैशाली पोलीस आहे चंद्रपूरला. विकास माझा विद्यार्थी पोलीस आहे. त्याचा लहान भाऊ पराग फुलझेले, तो मुलगा जेव्हा माझ्या समोर असा उभा होते त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येते. का आपल्या कर्मामुळं, आपल्या धर्मामुळं, आपल्या शिकवणीमुळे, आपल्या वागणुकीमुळे, आपल्या तडमोडीमुळे जे मुलं समोर जातात त्यावेळेस सर्वात मोठी जर संपत्ती असेल गुरुजीची तर आपला विद्यार्थी समोर गेला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्र, मी 11वी गेलो राजुऱ्याला 11वीला गेलो. सर्वात दारिद्र्य, 10 रुपये माझ्या खिशात नाही. स्मार्ट घरचे मुलं, श्रीमंताच्या मुली, श्रीमंताची मुलं, नटून थटून वेणी फणी करून, शूटिंग करून मुलं, आणि आम्ही गरिबाचे मुलं. एकच ड्रेस, काळा पॅन्ट, पांढरा शर्ट, पायामध्ये चप्पल नाही. आणि इसवी सन 1983चा काळ, सॉरी 85चा काळ. 85मध्ये जवळपास 70 मुलांच्या वर्गामध्ये मी एकमेव असा हिरा होतो. हिरा समजते ना, माझं नावच हिराजी आहे. माझ्या बापांनी माझं नाव हिराजी का ठेवलं माहिती आहे का? मी जन्मून जेव्हा आई मला पाळण्यात ठेवायची, पाळण्यामध्ये मी गपचूप राहत नव्हतं, लवत होतो. आणि लवत होतो म्हणून माझ्या वडिलाला वाटलं का माझा मुलगा हा हिरा आहे. माझ्या मुलाकडे पाहिल्यानंतर माझा मुलगा हिरा होईल असं वाटलं, आणि म्हणून मी हिराजी या नावाला जपण्यासाठी मी चांगलं काम करतो. विद्यार्थी मित्र, आजपर्यंत रेकॉर्ड नाही का हा माणूस वाईट काम केला असं. मी कोणाची छेडछाड केली नाही, कोणाला कालर धरलो नाही, कोणाला शिव्या दिल्या नाही, कोणाची इजित फजित नाही, कोणाला शिव्या देणे नाही, कोणाचा वाईट विचार नाही, आणि कोणाचा आजपर्यंत वाईट विचार केला नाही. परंतु चांगलं काम केल्याशिवाय मात्र मी राहत नाही. आणि म्हणून मला चांगले दिवस आले. 11वीमध्ये असताना मला एक डोंगरे नावाचे प्राध्यापक होते. आता ते नागपूरला कुठेतरी जाऊन आहेत. ते डोंगरे नावाचे प्राध्यापक होते. माझ्या पायामध्ये चप्पल नाही. परीक्षा झाली, चाचणी 20 पैकी 19 मार्क. हिराजी कन्नाके हे घ्या. सर म्हणायचे, नालायकांनो, बघा शहरात राहता, गाडीवर येता, मार फेरन लवली लावता, घमघमाट सेंड मारता, आणि मार्क तुमचे 14, 13, 12, 7. आणि खेड्यावरून आलेला मुलगा 19 मार्क. चलो देखो. मी माझी स्तुती नाही करतो विद्यार्थी मित्र. डोंगरे म्हणायचे, डोंगरे यशोगाथा आहे ती. आणि डोंगरे सरांनी एकदा म्हटलं का हिराजी तू इकडे ये. मी मागे बसायचा, मला लाज वाटायची. खाली मान टाकून मी जात होतो वर्गामध्ये, खाली मान टाकून बाहेर निघायचा.
प्रार्थनेच्या वेळेस सर्वांच्या पायामध्ये चपला, माझ्या पायामध्ये चप्पल नाही. त्यावेळेस 10 रुपयाची चप्पल होती. 10 रुपये मला मिळायचे नाही विद्यार्थी मित्र. परंतु मात्र मी जिद्दीनं शिकलो. 11वी झाली, 12वी झाली. 12वीच्या नंतर पुन्हा का करायचं, फर्स्ट इयर करून मी का फायदा. चंद्रपूरला जागा धरलो. डॉक्टर झुलुरवार, डॉक्टर विलास झुलुरवार, एक्सरे क्लिनिक चंद्रपूर, पहिला रेडिओलॉजिस्ट, पहिला क्ष किरण तज्ञ, पहिला एक्सरे काढणारा व्यक्ती म्हणून त्यांचं नाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजही नावालौकिक आहे. त्यांच्याकडे मी कंपाऊंडर आलो. आणि विद्यार्थी मित्र, बँकेची परीक्षा, याची परीक्षा, त्याची परीक्षा, रेल्वेची परीक्षा देता 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 मला नोव्हेंबर 1989 मध्ये 3 नोकरी आल्या. किती नोकरी आल्या? पहिली नोकरी अशी का तुम्ही जहाजावर पांढऱ्या ड्रेसवर पांढरी टोपी लावून एक माणसं राहतात, पाहिल्या का? नेव्ही. हा, वाह वाह, शाबास. कोण म्हटला नेव्ही म्हणून? वाह वाह, गुड. नेव्ही मध्ये पहिली नोकरी आली. कोचीनला माझी अपॉइंटमेंट झाली. कोचीन परीक्षा दिली होती. इंग्लिश मध्ये असं लिहिलं होतं का यू आर सिलेक्टेड, यू हॅव टू कम ऑन धिस रिकाम जागा डेट विथ युअर म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, असं म्हणून 5-6 ओळी लिहिलं होतं. त्या 5-6 ओळी माझ्या भावाला वाचता आलं नाही. माझ्या मोठ्या भावाला त्या 5-6 ओळी वाचता आलं नाही. तो आलेला लिफाफा बाजूला टाकून ठेवून दिला. मी चंद्रपूरला, तो धानापूरला होता. आणि माझी नोकरी गेली माझी नोकरी. कारण तिथे 4च ओळी होत्या. वर ऍड्रेस हिराजी ब्रह्मांड कर्नाके, मुक्काम दानापूर, पोस्ट करंजी, तहसील गोंदपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. इंग्लिशमध्ये विषय सब्जेक्टमध्ये का असेल, यू आर सिलेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ कोस्ट गार्ड. खाली यू आर सिलेक्टेड फॉर दिस पोस्ट, यू हॅव टू कम विद इन दिस पिरियड डेट विथ युअर टेस्टिमोनियल, ऑल काइंड ऑफ डॉक्युमेंट्स, ॲड्रेस. आणि खाली दिलं होतं पोलीस व्हेरिफिकेशन. असे 2-3 शब्द इंग्लिशमध्ये लिहिले होते. माझ्या मोठ्या भावाला वाचता आलं नाही. त्यांनी टाकून दिला लिफाफा. गावामध्ये त्यांनी फिरवला नाही. माझी नोकरी गेली. त्याच्यानंतर एक परीक्षा दिली होती विद्यार्थी मित्र, टीटीआयची. टीटीआय समजते का? नाही म्हणत आहेत. रेल्वेमध्ये काळा कोट लावून तिकीट तपासतात. टीटीआयची परीक्षा 19 नोव्हेंबर 1989. टीटीआयची परीक्षा. आई म्हणायची, बाबा रेल्वेमध्ये जाऊ नको. अडाणी बाई, रेल्वेत जाऊ नको, चोर राहतात, चाकून भोकसतात, पोट फोडतात, जाऊ नको. परीक्षा पास होऊन मला वाटलं आईचं ऐकलं पाहिजे. त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्येच शेवटी अकोला सिलेक्शन बोर्ड, अकोला, अमरावती प्रदेश ची परीक्षा झाली. क्लर्क BNC मध्ये, पाटबंधारेमध्ये BNC मध्ये परीक्षा झाली. त्याच्यामध्ये 9 मुलं आम्ही होतो. विदर्भामधून जाणारे 6-7 जिल्ह्यामधून 9 मुलापैकी 3 मुलांची अपॉइंटमेंट झाली. त्याच्यापैकी एक कायरकर नावाचा मुलगा कॅरोना बूट हाऊस चंद्रपूरला गांधी चौकामध्ये जुतानी चप्पल विकण्याचं नका म्हणजे दुकान नाही, नौकर होता तिथं. कॅरोना बूट हाऊस. आता तो उप बांधकामामध्ये कोणती पोस्ट आहे त्याची? उप अधीक्षकची पोस्ट, उप अभियंता म्हणून तो त्या ठिकाणी आता आहे. आणि तो मला हमेशा म्हणते, का हिराजी एवढा हुशार होतास तू, आणि मी साहेब बनलो आणि तू इकडे गुरुजी राहिलास. तो म्हणतो मला, आता तोही रिटायर आहे, मी रिटायरच्या स्टेजला आलो. मला तुम्हाला काय सांगायचं होतं यामधून, या माझ्या यशोगाथेमधून, जर तुमच्यामध्ये तळमळ असेल, तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमच्यामध्ये चिकाटी असेल, आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी माझं घर दुरुस्त केलं पाहिजे, मी माझी शाळा दुरुस्त केलं पाहिजे, मी माझं गाव दुरुस्त केलं पाहिजे, मी माझ्या आईवडील दुरुस्त केलं पाहिजे, शेतीवाडी दुरुस्त केलं पाहिजे, आणि मी मोठं साहेब झालो पाहिजे असं वाटत असेल, तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला कष्टाशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय काहीच नाही. तुम्हाला तळमळ पाहिजे, जिद्द पाहिजे, सकाळी उठले पाहिजे, धावपळ केले पाहिजे. आजही मी 1-1, 2-2 पानं वाचल्याशिवाय मी झोपत नाही. मला तुम्ही पागल म्हणा का काही म्हणा, पण माझं जे खाद्य आहे, खाद्य वाचन, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आजही वाचल्याशिवाय माझं डोकं नाही वाचलं तर माझं डोकं भनभन 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 करायला लागतं. हा माझा शत्रू आहे, हा माझा शत्रू आहे. हे फक्त 10,000चा माझा मोबाईल आहे, फुटपाट होऊन आहे, पडतो बरोबर आहे, परंतु मात्र मी ते घेणार नाही. का हा माझा शत्रू आहे. याच्यामुळे कोणीच जगामध्ये समोर जात नाही. याचा वापर केला पाहिजे, याच्यातले काही चांगले गुण घेतलं पाहिजे. जसं सरकार सर घेतात, सरकार सर व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ पाठवतात, त्यांना लाईक करतात, बरोबर आहे.
आणि आपलं प्रसार माध्यम म्हणूनही तू नाही का आज कामाला येऊ शकते. पण याला किती वापरायचं हे आपण केलं पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, तळागाळामध्ये एक राहणारा माणूस, कमी लहानच्या छोट्याशा समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये जगणारा माणूस, हातावर आणून पानावर खाणारा माणूस, ज्याला वडील नाही, आई मेहनत केली, कष्ट केली आणि एका घरचे 3 मुलं एक शिक्षक होऊ शकतात. तर याचं कारण विद्यार्थी मित्र एकच आहे, जिद्द, जिद्द, जिद्द आणि जिद्द. आजच जिद्दीच्या भरोश्यावर माणूस आकाशाला गवसणी घालू शकतो. आकाशाला तुम्ही गवसणी घालू शकता. तुम्ही अनेक लोकांचे उदाहरण घ्या. मी आता तेवढं काही इतिहास तुम्हाला सांगणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं जर तुम्ही उदाहरण घेतले समजा, तर त्यांनी असं म्हटलं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी घेईल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी असो, कोणत्याही समाजाचा असो, तो ब्राह्मण समाजाचा असो, तेली समाजाचा असो, केवळ समाजाचा असो, ढिवर समाजाचा असो, बंगाली समाजाचा असो, आदिवासी समाजाचा असो, महार समाजाचा असो, मातंग समाजाचा असो, माडी समाजाचा असो, केवळ ढिवर, माडी, महार कोणत्याही समाजाचा जरी असेल, समाज तिथं मायना करत नाही, समाज तिथं काही आडवा येत नाही. तर ज्याच्या मनामध्ये तळमळ असेल तो समोर गेल्याशिवाय राहत नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं, का म्हटलं, विधेविना मती गेली, मितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वितेविना शूद्र खचले आणि एवढा अनर्थ एका अविद्येने केले. विद्या धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाऊनी, जिचा सटा जयापासी त्यासी मानती जन, ज्ञानी मानती जन. पा विद्या, विद्या विनयेन शोभते. एक मुलगी शिकली तर ती 2 घरी प्रकाश देते म्हणतात. एक मुलगी शिकली ती 2 घरी प्रकाश देते आणि एक मुलगा शिकला तर एका घरी प्रकाश देतो. पण मुलगी 2 घरी प्रकाश देते. कोणाच्या घरी प्रकाश देते? मुलगी शिकली तर सांगा मला. मुलीच्या, अरे वार कोण वार, तिला माहेरही माहीत झालं आणि सासरही माहीत झालं. सासर माहीत आहे तिला, बाकीच्या मुली जातात ना लग्न होऊन, म्हणजे सासर माहीत आहे, माहेर माहीत आहे, मुलांना माहीत नाही, होईल माहीत. बरोबर आहे. म्हणजे एक मुलगी शिकली तर तिचं काय होईल, 2 घरी ती प्रकाश देते. आणि म्हणून मी 1997 ला एक प्रे केलं होतं. प्रे समजते का? प्रतिज्ञा केली होती 1997 ला. कधी मी प्रतिज्ञा केलं होतं माहिती आहे का? 1997च्या मार्च महिन्यामध्ये. का हे ईश्वरा, आम्ही 3 भाऊ होतो, पण मला मात्र मुलगी झाली पाहिजे. बघा, मला मुलगी झाली पाहिजे. जर मला मुलगी झाली तर मी गावाला लाडवाचं जेवण देणार. असा एक, तुम्ही आता नालायक बाप म्हणा, काही म्हणा, पण असा एक मी बाप का पुरीसाठी मी नाही का देवाला प्रार्थना केलो. आणि माझा नंबर मार्च मध्ये फॉर्म भरले मी 97 ला. जुलैमध्ये माझा नंबर लागला. बेड कॉलेज, राधिका बेड कॉलेज, सोमलवाडा, नागपूर. राधिका बेड कॉलेज, सोमलवाडा, नागपूर. ईश्वराने माझी ऐकली. मला पहिली पोरगी झाली. पोरीचे नावही मी राधिका ठेवलं. सरकार सरांना माहित आहे, आज माझी पोरगी राधिका, डॉक्टर राधिका कन्नाके म्हणून डेंटल दाताचा डॉक्टर आहे. आणि बाबा आमटेच्या वरोड्याला ती डेंटल सर्जन म्हणून काम करत आहे. मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, निसर्ग कसा तुमचा ऐकतो. म्हणून हॅपी थॉट्स, चांगले विचार, चांगली करणी, चांगले फळ. जर तुम्ही चांगले विचार ऐकले, चांगले विचार केले, तर तुम्ही जे म्हणाल ते होतं निसर्गामध्ये. आता मी जे बोलत आहो का नाही, तुम्हाला वाटते हे जे बोललेलं वाक्य निसर्गामध्ये विलीन होत आहे, हवेमध्ये विलीन होत आहे, ते वाक्य पुन्हा रिपीट होते, पुन्हा आपल्याकडे येत जाते. आणि म्हणून माणसाने चांगले विचार ठेवले पाहिजे. आणि माझी पहिली मुलगी डॉक्टर झाली. दुसऱ्या मुलीला मी परदेशात पाठवलो 25 लाख रुपये 5 वर्षाचे खर्च करून युक्रेनला. युक्रेन देश. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी विद्यार्थी मित्रो, कोरोना आला, युक्रेन आणि रशियाची लढाई सुरू झाली आणि 17 लाख रुपये माझे पाण्यात बुडले. 17 लाख रुपये पाण्यात बुडले. ज्या माणसाकडे 17 रुपये नव्हते, ज्या माणसाकडे 17 पैसे नव्हते, मी आईस फ्रूटच्या डब्याच्या मागे धावणारा माणूस. निळे डबे, आता आईस फ्रूट बंद झाले, परंतु डब्बेवाला आला, घंटी मारला, पोरं 5 पैशाचा खाते लाल आणि 10 पैशाचा खात होते पांढरा दुधाचा म्हणून. आणि हिराजी कन्नाके नावाचा माणूस हा डब्याच्या मागे
असे दोन्ही हात करून त्याला पाणी पडतं नुसतं धावायचा, पाजरणारा पाणी, दोन्ही कुंट्यामधून पाणी पडायचा. तो पाण्याचे थेंब माझ्या हातावर पडतील तर मी कधी कधी असं तोंडाने चुरपीन जिबेनी, म्हणून मी असं धावाचा. तो धावणारा माणूस ज्याच्याकडे 17 पैसे नव्हते, तो माणूस मुलीला परदेशामध्ये जाऊन MBBS सारख्या कोर्सला तो पाठवू शकते. हे खरं जर कारण असेल विद्यार्थी मित्र, तर माझी तळमळ, माझी जिद्द, माझं पॅशन, माझं एम, माझं गोल. आजही मी स्वस्त बसलो ना विद्यार्थी मित्र, आजही स्वस्त नाही बसलो. दुसऱ्या मुलीला मी मुंबईला टाकला, तिकून आली वापस, तिलाही नाही का मुंबईला टाकलो. 3 लाख रुपये पर इयर भरण्याची वेळ होती, आली तरी मी म्हटलो पाहिजे कर्ज काढेन, काही करेन, जीवाचं रान मी शिकवीन. योगायोग असं का मुंबईच्या कॉलेजमधून तिचा नंबर नागपूरला लागला आणि आज ती नागपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये BDSचा म्हणजे दाताचा डॉक्टर बनण्याचा कोर्स फायनल पास झाली आणि आता ती इंटर्नशिपला आहे. म्हणजे दोनही मुली मी डॉक्टर बनवू शकलो. एक गरीबाचा मुलगा, एक मातीतून निघलेला माणूस ज्याच्याकडे 5 पैसा नाही, आईस प्रोड खाण्यासाठी तो डब्याचा मागे धावतो गावभर, तो माणूस जेव्हा 2 मुलं डॉक्टर बनवू शकते, ही जर कोणती किमया असेल तर ही किमया फक्त कष्टाची आहे. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निष्फळ. समजत आहे का मी बोलतो? मी जे बोलत आहोत समजत आहे का? आधी कष्ट, पहिल्यांदा कष्ट मग फळ, पहिलं कष्ट मग फळ, कष्ट नाही ते निष्फळ. जर तुम्हाला जीवनामध्ये जर काही करायचं असेल विद्यार्थी मित्र, तर तुम्हाला मात्र झटल्याशिवाय, घाम गाडल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय, रात्रच्या दिवस केल्याशिवाय, दिवसाचे रात्र केल्याशिवाय तुम्हाला मात्र तरणोपाय नाही. आणि म्हणून मी पालकांना सुद्धा सांगतो, आता पालक कमी आहेत. हजारो लोकांच्या समोर मागच्या महिन्यामध्ये आश्रमशाळेमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली, खैरेकुंडी सभागृहामध्ये. इथून त्या गेट पर्यंत लोक भरलेले होते. तो गेट, हे एवढे लोक होते, 4 आश्रमशाळेचे मुलं होते. त्यांनी मला म्हटलं कनक सर तुम्ही या. जनता शाळेमध्ये गेल्या वर्षी मला बोलण्याची संधी मिळाली, त्यांनी मला बोलवलं, सर तुम्ही या बाबा बोला. मी जातो, मला कोणी बोलवलं ना, मला खुशी आहे का माझ्या चांगल्या लोकांबरोबर माझ्या भेटीगाठी होतील, चांगल्या मॅडम नाही का बरोबर माझं हितगुज सांगता येईल, चांगल्या विद्यार्थ्यांबरोबर नाही का मला नाही का बोलता येईल, चांगलं नवीन गावामध्ये मला नाही का जाण्याची संधी मिळेल, म्हणून मी वाट पाहत राहतो. आणि ते संधीचं सोनं आदरणीय सरकार सरांनी जे केलेलं आहे, मला संधी दिली, त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो. या एरियामध्ये मी 9 वर्ष राहिलो, 6 वर्ष किरमिरी आणि 3 वर्ष या सुखवासीला राहिलो. त्यावेळेस या गोजुलीमध्ये हमेशा यायचा. इथलं मी पाणी पिलेलं आहे, खाल्लेलं आहे. इथल्या झाडे नावाच्या त्यांचा जो गुरुजी आहे, झाडे गुरुजी, त्या गोजुलीच्या झाडेकडे मी बसायचा. ते आता भाजीपाला बाई विकते पा, त्या गोजुलीची, त्या घरी मी बसायचा. या गोजुलीचे ऋण माझ्यावर आहेत, या गोजुलीचं कर्ज माझ्यावर आहे. कारण या गावामध्ये मी दररोज यायचा. या बऱ्याचशा लोकांबरोबर माझा चांगला संबंध आला, आणि म्हणून मी या गोजुलीचं ऋण पेट करता यावं, काहीतरी आपले 2 शब्द सांगता यावेत. आणि म्हणून आदरणीय सरकार सरांनी दिलेला शब्द त्यांनी मला जे पाचारण केलं, मी नाही म्हणू शकलो नाही. माझ्याकडे शेवटी न येण्यासारखंच होतं विद्यार्थी मित्र. माझ्या शाळेचे शिक्षक म्हटले, सर गाडी घेऊन आले, तुम्हाला जाणेच आहे. आणि मी आलो, माझं तुम्ही ऐकून घेतले, तुमचं स्वागत करतो मी. विद्यार्थी मित्र, मी केंद्रप्रमुख झालो. केंद्रप्रमुख नंतर माझ्याकडे 2 केंद्र मिळाले, 60-70 शिक्षक माझ्या अंडरमध्ये काम करायचे. परंतु बऱ्याच लोकांना काही गोष्टी खपत नाही मॅडम, चांगलं काम लोकांना खपत नाही. लोक खुट्या टाकतात, काड्या टाकतात. मी तळमळीनं काम करणं लोकांना आवडलं नाही. आणि शेवटी चंद्रपूरमध्ये असं एक ग्रह चालवलं का कनेक्ट सर लवकर 15 वर्षामध्ये साहेब झाले. 15 वर्षामध्ये जो साहेब होते तो पुन्हा 15 वर्ष तो मोठा साहेब होईल, केंद्रप्रमुखचा विस्तार अधिकारी होईल, विस्तार अधिकारी BO बनेल. आणि BO बनणं त्यांच्यासाठी त्यांचं डोकोदुखी ठरेल असं त्यांना भीती वाटली आणि त्यांना काड्या टाकल्या. आणि माझी पुन्हा पदवीधर शिक्षक मी खालच्या पदावर आलो पुन्हा. पण तुम्ही हरलो नाही. साहेबांना म्हटलो, साहेब तुम्ही मला खाली केले, मोठं पद खाली केले, पण मला मात्र मी म्हणतो ती शाळा द्या. आकर शेवटी साहेबांनी मागा. मी म्हणलो मला चिंताल धाबा द्या. चिंताल धाबाच दिले. तिथं 9 वर्षे राहिलो. पुन्हा दुसऱ्यांदा बदलीची पाळी आली तेव्हा कोणती शाळा, गोंडपिंपरीच्या शाळेमध्ये यासाठी लोक घाबरायचे, आताही घाबरतात. तिथं दम लागते, तिथं कस लागते, तिथं मेहनत लागते, तिथं तोंड द्यावं लागते 300 मुलांना, 350 मुलांना. आणि म्हणून तिथं यासाठी तयार नव्हते. मला संधी मिळाली, मला वाटलं अरे चल देखेंगे. आणि त्या ठिकाणी
जवळपास 7 वर्षापासून 2017 पासून मी इंग्रजीचं, मराठीचं आणि हिंदीचं 3 विषयाचं अध्ययन अध्यापन कार्य करतो. मला प्राऊड फील होते. आता येणाऱ्या मार्च 31 मार्चला माझं रिटायरमेंट आहे. ज्या ठिकाणी काहीच नव्हतं, शून्य होती, माती होती, अनयूज होतं, अशा तळागाळातला एक विद्यार्थी, एक माणूस, एक विधवा बाईचा मुलगा जेव्हा तळमळीनं शिक्षण रूपी धन मिळवण्यासाठी तो धडपड करतो आणि जीवाचं रान करतो. एका घरामध्ये जे 5 पैसे नव्हते, 10 पैशासाठी तडपणारा जीव आज मी माझ्या केंद्रामध्ये सर्वात जास्त पगार घेतो. तुम्ही काय माझ्याकडे येऊन चोरी करणार नाही काजे, आणि कोणी येऊन मला का मागणार नाही. पण माझ्या केंद्रामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्याची जेव्हा यादी येईल, जेव्हा 10 लोकांची यादी बनेल, 350 शिक्षकामध्ये जेव्हा 10 ते 15 लोकांची जेव्हा यादी बनते, त्यावेळी हिराजी कन्नाके नावाचा माणूस सर्वात जास्त 1,500 रुपये पगाराच्या मालकीचा तो बनलेला आहे. तुम्ही पहा, जाऊन बिवला विचारा का सर्वात जास्त पगारवाले लोक किती आहेत, त्याच्यामध्ये माझं नाव राहते. म्हणजे याचा अर्थ मला ते सांगायचं नव्हतं तुम्हाला का 10 रुपयाची रोजी करणारी व्यक्ती, 1 रुपयासाठी तळमळ करणारा जीव, तो कष्टाने किती समोर जाऊ शकते, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटते. या ठिकाणी वेळ भरपूर झालेली आहे. मला भरपूर बोलावं असं वाटते, कारण माझ्यासमोर विद्यार्थी दिसले तर माझं मन गहीवरून येते. मला बालपण माझं आठवण येते का कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे भल्या मानसा पुढे गेला असं तू. आणि म्हणून विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी, मला अपॉर्च्युनिटी मला बिसर सरांनी, सरकार सरांनी आणि आदरणीय SMCचे या ठिकाणी उपस्थित आहेत, सरांनी मला ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. माझी विद्यार्थिनी आता राहायला पाहिजे होती, साधना उराडे मॅडम. मला थोडं एक दुःख वाटत आहे का तुमच्या वयाची असताना ती मॅडमला मी शिकवलो 5वी 6वी 7वी, ती जर या खुर्चीवर राहिली असती तर मला आणखी बरं वाटलं असतं. तर विद्यार्थी मित्र, वेळ न घेता भरपूर बोललो मी. तर जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, सांगूनीचे टाकावे सर्व काही. जे आपल्याकडे चांगले गुण आहेत ते सांगितलं पाहिजे, पेरलं पाहिजे, पेरत राहिलं पाहिजे. पेरल्यामुळं ते उगवते नाही, ते पीक तयार होते आणि ते चाललं समोर 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 जाते. आणि म्हणून आपल्याकडे असलेली एबिलिटी, आपल्याकडे असलेलं धन, आपल्याकडे असणारं ज्ञान आपण वितरित केलं पाहिजे, असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय सरकार सरांचं, आदरणीय बिस्वा सरांचं, आदरणीय सोनवणे सरांचं, आदरणीय कुमरे सरांचं आणि मॅडमचं, सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि मला दिलेली संधी पुनश्च सरकार सरांचं अभिनंदन करतो. आणि यशोगाथा अशाच प्रकारे आपण समोर ठेवावं, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक आपण बोलत राहावं, अशी सदिच्छा व्यक्त करून माझे हे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत. गाथेला, त्यांच्या या यशोगाथेला लक्षात ठेवा. कारण की बघा, कधी कधी आपण जीवनामध्ये बरेच उदाहरणं बघतो. की माझं एक जीवनातलं उदाहरण म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं, की एक व्यक्ती आहे, त्याचे 2ही हात नाही जन्मापासून, 2ही हात नाही इथून, आणि 2ही पाय नाही आहेत, तरी तो खूप मोठा काय म्हणून मार्गदर्शक आहे, जीवनाचा मार्गदर्शक आहे, की संकटांना कसं हरवायचं. तर अशा काही काही उदाहरणामधून आपण शिकू शकतो. तर सरांचं जो उदाहरण आहे जीवनाचं, आज त्यांनी सांगितलेलं स्वतःचा अनुभव आहे, हे खरंच तुम्हासाठी, माझ्यासाठी तर खूपच प्रेरणादायी ठरलेलं आहे. तर मी सरांचं मनापासून खूप खूप आभार मानतोय. सरकार सरांचा सुद्धा मी आभार मानतो की अशा एका अतुलनीय व्यक्तीला इथे आमच्या समोर उपस्थित केलं आणि त्यांच्या या खूप मूल्यवान अनुभवांना आम्हाला ऐकण्याची संधी मिळाली. तर सरांचं आणि कन्नाके सरांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ते इथे उपस्थित झाले. किती संघर्षमयातून ते आज कोणत्या शिखराला येऊन पोहोचलेले आहेत, त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर त्यांच्या या वक्तव्याला आणि त्यांच्या या मार्गदर्शनासाठी मी सरांचं खूप 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 आभार मानतोय. आमच्या या कार्यक्रमाला आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा बिंदुताई पेंदोर, कुमरे भाऊ, उपाध्यक्ष सुनील भाऊ आणि संतोष भाऊ, हे सुद्धा वेळात वेळ काढून ते उपस्थित झाले. त्यांचं मी मनापासून आभार मानतोय. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सरकार सर यांनी हा अमूल्य कार्यक्रम इथे घडवून आणला, त्यांच्यासाठी आपल्या शाळेतर्फे त्यांचं खूप मनापासून आभार मानतोय. आणि तुम्ही विद्यार्थी खूप म्हणजे बघा, इथे उन्हात बसून तुम्ही हे शांत चित्ताने हे कार्यक्रम ऐकून घेतले, त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप मनापासून अभिनंदन.
आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. तर असं सहकार्य तुमचा लाभेल. त्यातल्या त्यात कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून ज्यांचा परिचय आज पहिल्याच दिवशी मी करून दिलेला आहे, त्याच्या मागचा उद्देश मी सांगितलेला पहिले. त्याच्यामुळे ते म्हणतात ना, हिरं कुठं असतं? हिरा कोळशाच्या खदांमध्ये असते, आहे ना. काड असते असं काडा कुठं, आणि त्याच्यात चमकणारा हिरं, आणि नावही सरांचा हिराच आहे. त्यांच्या मायबापाने हिराच ठेवलं. आणि अशा हिरासारखा चमकणारा व्यक्तीचं व्यक्तित्व मला इथं सांगायचं होतं, की त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून केंद्र प्रमुख सारख्या पदापर्यंत पोहोचले. ते दुर्दैवी म्हणा की ते शासनाचा एक भाग होता, परंतु सरांनी डगमगलं नाही. सरांचा संघर्ष मला माहित आहे. जेव्हा मी 2003ला लागलं तेव्हा सरांचा आणि माझं, जरी ते वेगळ्या केंद्र प्रमुख होते दुसऱ्या केंद्राचा, तरी घर जवळ होतं माझ्या शाळेचा. आणि ते नेहमी मला म्हणायचं, सरकार सर असं ना तसं, नेहमीच आमची भेट व्हायची आणि बोलायचं. असं कर्तृत्ववान व्यक्तीचं मी तुम्हाला इथं भेट करून